रोज रोज नाश्त्याला काय करायचं, लहान मुलांच्या आपल्या टिफिनला काय करायचा, प्रत्येक घरोघरी हा प्रश्नच असतो. आणि नाश्त्यालासुद्धा रोज रोज तेच तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो. भाजी चपाती खायचा कंटाळा लहान मुलं करतात. तर असे प्रश्न जर आपल्या घरात आहेच रोज, तुम्हाला जर ही चिंता असेल तर आज मी तुम्हाला इतका छान नाश्ता बनवून दाखवणार आहे ना. त्या नाश्त्याने ना तुम्हाला भाजी चपाती लहान मुलांनी नाही खाल्लं ना तरी अजिबात टेन्शन वाटणार नाही. इतका छान हा नाश्ता हेल्दी आहे, टेस्टी आहे, लहान मुलं अगदी आवडीने खातील. इतका भारी वाटतो सकाळच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आणि इतका मस्त वाटतो ना खाता क्षणी. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता बनतो. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा अशीच रेसिपी बघण्यासाठी. तर ह्या नाश्त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता लहान मुलं बघा पोळ्या खायचा कंटाळा करतात, त्यामुळे इकडे मी गव्हाचं पीठ वापरले. गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी इकडे मी रवा घेतला आहे, बारीक रवा, म्हणजे 2-2.5 चमचे बेसन पीठ. 1 वाटी जर गव्हाचं पीठ असेल ना तर अर्धी वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2-2.5 चमचे बेसन पीठ. हे असं माप घ्यायचं. 2.5 चमचे रवा आणि बेसन पीठ घ्यायचं आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. हे बरोबर व्यवस्थित माप आहे. तर आपल्याला काय करायचं, एका भांड्यामध्ये ना हे गव्हाचं पीठ सुरुवातीला टाकून घेऊया. त्यानंतर इकडे मी बारीक रवा 2-2.5 चमचे टाकलेला आहे आणि नाश्त्याला छान जाळी सुटते आणि क्रिस्पी राहतो नाश्ता मस्त. आणि इकडे बेसन पिठाची छान चव लागते नाश्त्याला. आणि बेसन पिठामध्ये भरपूर सारं कॅल्शियम आहे, त्यामुळं बेसन पीठ, रवा आणि गव्हाचं पीठ आणि सगळ्या भाज्या इथं मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता लहान मुलं जर भाज्या खायचा कंटाळा करतात ना, सगळ्या भाज्यांना बारीक चिरून तुम्ही इथे घेऊ शकता. मी आपलं नॉर्मल कांदा, टमाटर, मिरची पत्ताकोबी घेतली, शिमला मिरची घेतली, तुम्ही इथे फरसबी घेऊ शकता. जिकडे मी कोथिंबीर वापरली बघा तिकडे तुम्ही पालक, मेथी वापरू शकता. सगळ्या भाज्यांना इकडे आवडीनुसार टाका. म्हणजे बघा गव्हाचे पीठ आहे आणि भाज्यासुद्धा तुम्ही इथे बारीक चिरून टाकू शकता. म्हणजे लहान मुलासाठी तर हे खूप छान ऑप्शन आहे. भाजी चपाती नाही खाल्ले तरी हा नाश्ता बनवून त्यांना देऊ शकता. तर मी हे सगळ्या छोट्या छोट्या भाज्या इथे बारीक चिरून टाकलेल्या आहेत. आता आपल्याला एक पातळ बॅटर बनवायचा. इतका पण पातळ रनी बॅटर नाही बनवायचा, अगदी थोडासा असा घट्टपणा ठेवायचा. तुम्ही इकडे पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकून हे असा बॅटर बनवायचा. जसं आपण बेसनाच्या पोळीला वगैरे करतो बघा, अगदी तसं बनवायचं. थोडं थोडं पाणी लागन तसं टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं असं क्रीमी टेक्स्चर झालं पाहिजे, म्हणजे बेसन पीठ वगैरे सगळं मॅश झालं पाहिजे, अजिबात गुठळा नाही राहिला पाहिजे. आता बघा व्यवस्थित झाले फेटून. त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत, थोडासा धना पावडर टाकायचा, थोडासा हळद टाकायची आणि लाल मिरची अगदी थोडीशी टाका. आता हे मी घरच्यासाठी करते, म्हणजे लहान मुलासाठी करत असताना तर तुम्ही लाल तिखट इकडे कमी वापरा. 1-2 मिरच्या जरी टाकल्या तरी हरकत नाही. आणि लाल मसाला टाकत असताना तर अगदी थोडा टाका. त्यानंतर धना पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ, हे बेसिक मसाले आपले टाकायचे. छान चव येते मग आपल्या नाश्त्याला. बस आता व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. थोडा वेळ ह्याला 5 मिनटं ठेवून द्यायचं, म्हणजे सगळे मसाले, रवा, बेसन, भाज्या वगैरे एकदम मस्त सेट होतात या पिठामध्ये. आता मी थोडा वेळ ह्याला ठेवते, 1-2-3 मिनटं, आणि मग आपण चेक करूया. तो 2-3 मिनटं मी इकडे ठेवून देते. आणि 2-3 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता याचा टेक्स्चर बघा किती व्यवस्थित सेट झाले. सगळे मसाले, भाज्या एकदम कोटिंग बसली पिठाची सगळ्या साहित्यांना. आता आपण काय करायचं, गरमागरम ह्याचे पराठ्यासारखं बनवू शकता किंवा बेसनाच्या पोळीसारखं याला बनवू शकता. इकडे पाहू शकता हा छोटा पॅन वापरते. तर बघू जरा ह्याच्यावर, म्हणजे मी केलं नाही आत्तापर्यंत, तर ह्याच्यावर नाश्ता चिटकतो का नाही मला ते बघायचं आहे. तर लहान मोठ्या अशा पोळ्या तुम्ही करू शकता. बघा चिटकून गेलेला आहे, म्हणजे करपला जाऊ शकतो, त्यामुळे मी आता ह्याच्यावर नाही करत आहे दुसरं. तर नॉनस्टिकी पॅन असेल ना तर व्यवस्थित हे असे निघले जातात. असे दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं व्यवस्थितपणे. हा थोडासा अगदी पण छान वाटतो असं पण खायला कधी कधी. तर जरा याच्यावर चिटकला जातो, त्यामुळं मी आता हा पॅन चेंज करते आणि दुसरा माझा नॉनस्टिकी पॅन आहे, डोसा पॅन, त्याच्यावर करते. तर हे असे लहान मोठे छोटे जसेही तुम्हाला आवडतील तसे पोळ्या बनवायच्या याच्या बेसनाच्या पोळीसारखं. खूप छान लागतो नाश्ताना. खरं तुम्ही एकदा करून बघा, सगळेजण आवडीने खातील. आता मी हा काढून घेते. असं टिश्यू पेपरवर काढून ठेवायचं, म्हणजे सगळं तेल वगैरे सेट होईल. आता बघा हा मी डोसा पॅन घेतला आहे, ह्याच्यावर आता हा बॅटर टाकला आहे. जितकंही तुम्हाला लहान मोठे बनवायचे आवडीनुसार करू शकता. थोडा वेळ ठेवायचं,
गॅस स्लो करायचा आणि मग असं पलटी करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता ह्या तव्यावर ह्या पॅनवर अजिबात चिटकला गेला नाही, त्यामुळं मस्त व्यवस्थित वाटतो आहे बघा, शेकला चांगला. आणि नॉनस्टिकी पॅन असेल ना तर हा नाश्ता पटापटा असा बनवता येईल. तर शक्यतो नॉनस्टिकी पॅन असेल तर नक्की वापरा. माझ्याकडे हा मोठाच पॅन आहे त्यामुळं मी हा वापरला आहे. असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं, जोपर्यंत छान अशी चॉकलेटी डाग पडत नाहीत ना वरून, तिथपर्यंत याला भाजायचं. इकडे मी तेल वापरलं आहे, तुम्ही तूप बटर लावू शकता, अजूनही छान नाश्त्याची चव वाढेल. बस याला चांगलं असं चपातीसारखं भाजून घ्यायचं, पराठ्यावानी भाजून घ्यायचं. याच्यामध्ये जर तुम्ही बटाटा किसून टाकलं ना कच्चा, तर अगदी पराठ्यासारखं सुद्धा याचा फ्लेवर लागतो. लसूण मिरचीचा कूट वापरला तरी हरकत नाही, लाल मसाला नाही टाकला तरी हरकत नाही. बघा दोन्ही बाजूनी किती छान असं भाजून निघले बघा. याच्यावर तूप आणि बटर लावलं ना तर खूप छान लागेल. तर झाला आहे बघा, व्यवस्थित न चिटकता इथं नाश्ता तयार होत आहे. असे लहान लहानच करते मी, बरं वाटतात खायला, पण याला तुम्ही मोठा आकार पण देऊ शकता. पण लहान मुलांना जर द्यायचं असेल नाश्त्याला बोला किंवा टिफिनला, तर असे छोटे छोटेच मस्त वाटतात खायला. तर बघा न चिटकता किती छान तयार झालेले आहेत आपले हे सगळे नाश्ता. तर आता 1-2 करून घेते आणि आपण चेक करूया. ही वर जाळी पाहू शकता तुम्ही किती छान आलेली आहे, कुठलाही इनो सोडा न टाकता मस्त जाळी आलेली आहे. आणि दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्यायचं, व्यवस्थित भाजला आहे. आता मी एक काढून घेते आणि हे बघा सुरुवातीचे झालेले 3 तुम्हाला दाखवते. हा पहिला जो आहे ना तो पहिला पॅनवर थोडासा करपलेला आहे, पण हे जे 2 आहेत ना, म्हणजे पीठ उरले अजून, ते मी करू शकते नंतर, तुम्हाला सुरुवातीचे दाखवते. हे बघा आपला हा हा नाश्ता बघा किती छान झाला आहे का नाही. मस्त असं नरम लुसलुशीत लागतो. भाज्या आहेत भरपूर, लाल मसाला आहे, म्हणजे मसाल्याचे छान फ्लेवर बसलेले आहेत. आणि लहान मुलासाठी खूप बेस्ट नाश्ता आहे, तुम्ही नक्की करून बघा. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा सोप्या पद्धतीने बनला जातो. फक्त भाज्या वगैरे कट करून ठेवून द्यायच्या फ्रीजमध्ये आणि कधीही तुम्ही हा नाश्ता पण बनवू शकता. आणि ह्या नाश्त्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकल्या ना तर मग लहान मुलांचा भरपूर असा प्रोटीन भेटेल, कारण गव्हाचं पीठ आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि भाज्या टाकायच्या आपल्या आवडीच्या. तर पाहू शकता इतका छान नरम लुसलुशीत नाश्ता लागतो. गरमागरम चहासोबतसुद्धा भारी वाटतो. सकाळी नाश्त्याला काय सुचलं नाही तर अशा वेळेस ना हा नाश्ता तर नक्की करा, कारण की हा सोपा पण आहे आणि दुसरी गोष्ट हेल्दी खूप आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या एकदम टाकू शकतो. त्यामुळं नक्की करून बघा, सगळेजण आवडीने खातील आणि भरपूर असं प्रोटीन पण भेटेल. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही नाश्त्याची एक छोटीशी रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि हो, उद्या तरी हा नाश्ता एकदा करून बघा आणि लहान मुलांना देऊन बघा, आवडीने खातील आणि भाजी चपाती न खाण्याचं टेन्शन पण तुमचं जाईल. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच छानशा रेसिपीसोबत. आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. आता मी हे फिनिश करून घेते. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.